नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज न्यूज फ्लॅश या सदरामध्ये सध्या न्यूजमध्ये असणारं करोनाच्या उपचार पद्धतीमध्ये जे काही भरवशाचं औषध किंवा इंजेक्शन समजलं जातं त्याचं नाव रेमडेसिवीर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेमडेसिवीर हा काय आहे, याची मोड ऑफ ॲक्शन किंवा कशा पद्धतीनं हा करोना व्हायरसला इनॲक्टिव्ह करतो, स्पर्धा परीक्षेच्या अँगलने आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी याच व्हिडिओच्या शेवटी आपण 1 ते 2 प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून अतिशय अवघड विषय आपल्याला सोप्या भाषेमध्ये प्रश्न उत्तराच्या संदर्भामध्ये समजून येईल. सर्वात प्रथम रेमडेसिवीर न्यूजमध्ये काय आहे. जसं आपण पाहिलं, जसं भारतामध्ये करोनाची दुसरी लाट आली, त्या दुसऱ्या लाटेमध्ये बहुतेकांना ज्या काही रिलायबल औषधांची गरज होती किंवा गरज वाटली, मे बी मेडिकल फॅटर्निटीकडून असेल किंवा मे बी पेशंटकडून असेल किंवा पेशंटच्या नातेवाईकाकडून असेल, ती सर्वांची धावपळ रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवण्यासाठी झाली. म्हणजे थोडक्यात की ज्या काही क्रिटिकल केसेस आहेत, जे काही पेशंट व्हेंटिलेटरवरच आहेत, त्यांना करोनातून मुक्त होण्याचा एक शेवटचा उपाय म्हणून मेडिकल फॅटर्निटीमध्ये ज्या औषधाला मानाचं स्थान दिलं जातं ते रेमडेसिवीर. न्यूजमध्ये का आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट थिंग आपण पाहणार आहोत की रेमडेसिवीर हे जे काही याचा ब्रँड नेम्स आहे, मार्केटमध्ये कधी आलं, याचा जर अभ्यास जर केला ना, तर हे जे काही वेक्लुरी आपल्याला नाव दिसतंय, हे या रेमडेसिवीर या मॉलिक्यूलचं ब्रँड नेम आहे. सर्वात प्रथम SARS-CoV-2 USFDA ही जी काही औषधाला मान्यता देणारी US मधील जी काही संस्था आहे, हिनं पहिल्यांदा याला रिकमेंडेशन केलं की SARS-CoV-2च्या ज्या काही क्रिटिकल केसेस असेल, जे काही पेशंट हॉस्पिटलाइज असतील किंवा 12 वर्षाच्या पुढे ज्यांचं वजन हे 40 किलोच्या दरम्यान असेल, त्यांना ही ट्रीटमेंट म्हणून रिकमेंडेशन देण्यात आलं. आत्तापर्यंत हा शब्द नेहमी वापरला जातो सॉलिडिटेरी ट्रायल्स. सॉलिडिटेरी ट्रायल्स म्हणजे काय, तर कोविड-19च्या केस या ट्रीट करण्यासाठी जी काही ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटमधील बेस्ट ट्रीटमेंट कुठली हे ठरविण्यासाठी जगभरातून व्हॉलंटरी जे काही पेशंट आहे त्यांच्यावर त्या औषधाच्या ट्रायल करणं, यामध्ये रेमडेसिवीरचे रिझल्ट देखील USFDAला एक पॉझिटिव्ह आले. नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत की हा रेमडेसिवीर काय मॉलिक्यूल आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला विचारलं जाईल, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे, तर अँटी व्हायरल आहे, आणि 1 लाईनमध्ये क्वेश्चन्स विचारले जाईल त्याची मोड ऑफ ॲक्शन्स काय आहे. पहिल्यांदा याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल असं म्हटलं जातं किंवा अँटीव्हायरल ड्रग असं म्हटलं जाईल. आणि याची जी काही ऑप्शन्स आहे ही न्यूक्लियोटाइड ॲनालॉग प्रोड्रग्स आहे. आता डायग्रामच्या साहाय्यानं हा मिनिंग आपण समजायचा प्रयत्न करून घेऊया. जरी हा मेडिकल टर्म जरी असेल तरी स्पर्धा परीक्षेमध्ये ॲटलिस्ट रेमडेसिवीर मॉलिक्यूलची ॲक्शन कशी आहे किंवा कशा पद्धतीने वर्कआउट करतो हे जर समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला न्यूक्लियोटाइड ॲनालॉग प्रोड्रग हा शब्द समजून घ्यावा लागेल. एकदा आपण डायग्राम पाहिली की हाही कन्सेप्ट आपल्याला इझिली समजून जाईल. आता रेमडेसिवीर हे कुठल्या फॉर्म्समध्ये दिलं जातं. पहिली गोष्ट, रेमडेसिवीर हे कुठल्याही टॅबलेटमध्ये किंवा कॅप्सूलमध्ये अवेलेबल नाही. सध्या मार्केटमध्ये आपल्याला रेमडेसिवीरची इंजेक्शनच अवेलेबल आहे, आणि जे इंजेक्शन्स फॉर्ममध्ये दिलं जातं आपण त्याला इंट्राव्हेनस यूज ओनली म्हटलं जातं. हाही एक पॉईंट आपण मुद्दाम या ठिकाणी लक्षात घेऊया. नेक्स्ट थिंग्स, हा रिकमेंडेड केला जातो इमर्जन्सी यूजमध्ये, म्हणून याला इमर्जन्सी यूज ॲथोरायझेशन असं म्हटलं जातं. हाही पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जी हॉस्पिटलाइज करोना पेशंट आहे, क्रिटिकल पेशंट आहे, त्यांनाच या औषधाचं रिकमेंडेशन आपल्याला USFDAने देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिसून येतो की सर्वात प्रथम कुठल्या कंपनीनं रेमडेसिवीर मॉलिक्यूल शोधून काढलं आणि कुठल्या आजारावर त्याचं उपयोग करण्यात आला. जर आपण ही डायग्राम जर पाहिली
तर मोस्टली आपण ह्या ज्या काही आपल्याला फ्रूट बॅट दिसत आहे, या फ्रूट बॅट करून हा जो काही कोरोना व्हायरस आहे मे बी इनडायरेक्टली गोरिला किंवा चिंपांझी किंवा जे काही साऊथ आफ्रिकेमधील आपण जर पाहिलं वेस्ट आफ्रिकेमधील, तर 2014 ही जी काही सिएरा लिओन कंट्रीज आहे यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला इबोला या व्हायरसच्या केसेस दिसून आल्या. हे सांगायचा उद्देश असा की यामध्ये जो काही इबोला व्हायरस आहे तो आपल्याला मोस्टली बॅटपासून जे काही झूनॉटिक किंवा ॲनिमल्स आहेत आणि ॲनिमल्सपासून मानवाकडे आणि मानवापासून वुमेन टू वुमेन अशा पद्धतीनं आपल्याला तो ट्रान्सफर झालेला दिसून येतो. त्यामुळं रेमडेसिवीर मॉलिक्यूलचा वापर सर्वात प्रथम US जी काही कंपनी आहे जिला आपण जिलॅड असं म्हटलं जातं, त्या कंपनीनं 2014 इबोलाच्या ज्या काही केसेस आहेत त्या ट्रीट करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. परंतु नंतर कोरोना व्हायरस फॅमिलीमध्ये जे काही इतर व्हायरस आहेत, या इतर व्हायरसेसमुळे की आपल्याला जे काही मर्स किंवा सास शॉर्टनिंग आपल्याला जे काही नावं दिसतात यासारखे डिसीज किंवा व्हायरल डिसीज कंट्रोल करण्यासाठी देखील एक आपण म्हणूया की एक प्रॉमिसिंग रिझल्ट देखील आपल्याला आले. त्याच अनुषंगाने सॉलिड ट्रायल्स या रेमडेसिवीर औषधावर करण्यात आल्या आणि त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले. आणि 2021 की कोरोना व्हायरससाठी प्रॉमिसिंग ड्रग्स म्हणून रेमडेसिवीर हा अतिशय वापरण्यात येतो. थोडक्यात आपण जे काही अँटीव्हायरल ड्रग्सचं क्लासिफिकेशन केलं जातं, जसं आपण HIV पाहिलं किंवा हार्पीस पाहिलं, हार्पीस जोस्टर पाहिलं, ही जी काही अँटीव्हायरल ड्रग्स आहेत त्याचंही वेगवेगळं क्लासिफिकेशन्स केलं जातं. आणि MPSCचा अभ्यास करत असताना किंवा UPSCचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला इंटरफिरन्स यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. हाही लक्षात ठेवा की इंटरफिरन्स हा एक अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्ज आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं ड्रग आहे, ज्यालाच आपण ERT असं म्हटलं जातं. परंतु आपला जो काही न्यूक्लिओटाईड ॲनालॉग येतो किंवा न्यूक्लिओसाईड ॲनालॉग येतो याच्यामध्ये आपलं रेमडेसिवीर येतं. मुद्दाम एक माहितीचा भाग म्हणून या न्यूक्लिओटाईड ॲनालॉग्समध्ये कुठली ड्रग्ज येतात ज्यामध्ये असायक्लोव्हिर हे कॉमन ड्रग्ज आहे. जरी टेक्निकल पॉईंट असेल तरी आपण माहीत करणं गरजेचं आहे. नंतर HIV ट्रीटमेंटमध्ये जो काही वापरला जातो ज्याला आपण आझिथ्रोमायसिन असं म्हटलं जातं. नंतर याच्याच फुलामध्ये आपल्याला हा जो काही दिसून येतो त्याला आपण रेमडेसिवीर असं म्हटलं जातं. थोडक्यात हा मी परत पॉईंट रिपीट केला, ही काही वीर नाव आलं की आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे किंवा लॉजिकली कन्क्लुजन आपण वापरू शकतो. वीर आलं किंवा विरीन आलं किंवा न्यूक्लिओसाइड्स आलं, ही अँटीव्हायरल ड्रग्ज आहे. आता सर्वात प्रथम याचे ॲक्शन्स कसे होते हे समजण्यासाठी आपण ही डायग्राम नंबर 1 पाहूया. आपल्या सर्वांना कल्पना असेल की कोरोना व्हायरसमध्ये हे जे काही आपल्याला स्पाईक दिसतात कोटीनवर, त्याच्या आतमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल्स आहे त्या जेनेटिक मटेरियलला आपण RNA असं म्हटलं जातं. आता हा RNA अलॉंग विथ कोरोना व्हायरस ह्युमन सेल्समध्ये शिरल्यानंतर ह्युमन सेल्समधील रायबोझोमच्या मदतीनं हे जे काही एन्झाईम्स आहेत त्याला थोडक्यात आपण पॉलिमरेज म्हणूया, RNA पॉलिमरेज म्हणूया की या RNA पॉलिमरेज, परंतु याचं नावही आपण लक्षात ठेवा RDREP म्हटलं जातं. P स्टँड फॉर द पॉलिमर. या एन्झाईमच्या साह्यानं हा जो काही व्हायरल RNA जो काही या सेल्समध्ये ओपन होतो त्याचं हे RNA रेप्लिकेशन्स होतं. आणि RNAचं जर रेप्लिकेशन झालं तर आपल्या सर्वांना ट्रान्सक्रिप्शन या प्रोसिजरच्या द्वारे RNA पासून स्ट्रक्चरल प्रोटीनची निर्मिती होते आणि स्ट्रक्चरल प्रोटीनच हे परत व्हायरसची निर्मिती करतात. म्हणजे एका व्हायरसपासून आपल्याला या पद्धतीनं व्हायरसचं रेप्लिकेशन होतं आणि हा व्हायरस पेशीच्या बाहेर येऊन इतर पेशींना अफेक्ट करतो. हे जर मेकॅनिझम जर आपल्याला समजलं ना तर या ठिकाणी आपलं रेमडेसिवीर कुठं ॲक्ट करतं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर रेमडेसिवीर हा जो काही RDRP जे काही एन्झाईम्स आहे जे रेप्लिकेशनसाठी काम करतं, ही जर आपण डायग्राम जर 2 जर पाहिली की रेमडेसिवीरचं जर इंजेक्शन दिल्यानंतर ज्याला आपण न्यूक्लिओसाइड ॲनालॉग असं म्हटलं जातं, की हा ॲनालॉग जो काही आपल्याला न्यूक्लिओसाइड या पद्धतीनं
जो काही आपल्याला एन्झाईम जे काही आपण म्हटलं जातं की या RNA पॉलिमरेज एन्झाईमला ॲनालॉग म्हणजे त्यासारखा दिसणारा, म्हणजे RNA पॉलिमरेज एन्झाईम्स हे या ठिकाणी DNA जो की आपला RNA रेप्लिकेशन्स आहे, व्हायरल RNA आहे, त्याला बाइंड न होता की स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी, ॲनालॉग म्हणजे स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीजमुळे तो जो काही ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जो काही आहे रेमडिसिविरचा त्याला हा बाइंड होतो. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी RNA पॉलिमरेजची ॲक्शन्स ही रेप्लिकेशनसाठी यूज न करता आपण त्याला म्हणूया की रेप्लिकेशन जर झालं नाही तर त्यापासून RNA सिंथेसिस होणार नाही, त्यापासून प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आणि पर्यायानं व्हायरसचं रेप्लिकेशन प्रिव्हेंट केलं जाईल. हा एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की कोरोना व्हायरसचं रेप्लिकेशन करण्यासाठी कुठलं एन्झाईम महत्त्वाचं असतं तर RNA पॉलिमरेज एन्झाईम असतं. आणि रेमडिसिविर हे न्यूक्लियोसाइड ॲनालॉग असल्यामुळे पॉलिमरेजला ब्लॉक करतं आणि पॉलिमरेज जर अवेलेबल झालं नाही तर आपल्याला या ठिकाणी RNAचं रेप्लिकेशन होत नाही, त्यापासून प्रोटीन सिंथेसिस होत नाही आणि प्रोटीन सिंथेसिस जर झालं नाही तर RNAची उत्पत्ती होणार नाही. हा थोडक्यात अतिशय सोप्या भाषेमध्ये मी याचं मेकॅनिझम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात या ठिकाणी अजून काही प्रश्न जर विचारले तर कुठल्या पद्धतीचं RNA जेनेटिक मटेरियल असतं, या ठिकाणी डबल स्टँडर्ड सिंगल स्टँडर्ड हे ऑप्शन जर आलं तर करोना व्हायरसमध्ये आपल्याकडे सिंगल स्टँडर्ड RNA असतं, हेही आपण पाहिलं. आणि जो काही COVID-19 किंवा SARS-CoV-2 जो आहे या ठिकाणी याचं रेप्लिकेशन करण्यासाठी कुठलं एन्झाईम्स लागतं तेही आपण मेन्शन केलं, ज्याला थोडक्यात आपण RNA पॉलिमरेज असं म्हटलं जातं. RNA पॉलिमरेज किंवा त्याचा जो शॉर्ट फॉर्म जर पाहिला तर आपण त्याला RT-RPA असं म्हटलं जातं. आणि रेमडिसिविर काय करतं की याच एन्झाईम्सला बाइंड करतं आणि त्याची ॲक्टिव्हिटी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतं. जिलॅड या कंपनीने जे काही रेमडिसिविर पेटंट मॉलिक्यूल शोधून काढलेला आहे त्याचं वर्क प्रोफाईल आपल्याला याच ठिकाणी दिसून येतं. तर यावर आधारित आपण एक प्रश्न पाहूया. प्रश्न पाहिल्यानंतर अजून आपला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आपला प्रश्न पहिला विचारलेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सॉलिटरी ट्रायलच्या संदर्भात दिला आहे. व्हिडिओमध्ये मी नमूद करताना हा शब्द मी यूज केला होता. पहिलं आपल्याला जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, द सॉलिटरी इज अन नॅशनल क्लिनिकल ट्रायल टू हेल्प फाइंड आउट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर द COVID-19. दुसरं आपल्याला दिलेलं की सॉलिटरी ट्रायल्स एम्स टू रॅपिडली डिस्कस वेदर एनी ड्रग्स ऑफ अ स्लो डिसीज प्रोग्रेशन ऑर इम्प्रूव्ह. आता यातील आपल्याला कुठलं विधान सत्य आहे ते पाहायचं आहे. पहिली गोष्ट, ज्या COVID-19 या आजारावर ट्रीटमेंट फाइंड आउट करण्यासाठी जी ट्रायल्स आहे, ट्रायल्स म्हणजे जी काही नवीन मेडिसिन्स किंवा रिकमेंडेड मेडिसिन, प्रोबॅबल मेडिसिन्स किंवा जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेणं, म्हणजे जे काही व्हॉलंटियर्स आहेत त्यावर ट्राय घेणं आपल्याला अपेक्षित होतं. म्हणजे थोडक्यात हे आपल्या केवळ इंडियामध्ये नाही आहे तर ही एक इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल्स आहे ज्यामध्ये भारत, ज्यामध्ये किंवा जे काही फिलॅन्थ्रॉपिक वर्क करणारे आहेत, जसे आपण म्हणूया की जे काही आपण ज्यांचे नाव बिल गेट्स असं म्हटलं जातं किंवा गेट्स मायक्रोसॉफ्टचं जे काही ओनर्स आहेत त्यांचं जे काही आपल्याला फिलॅन्थ्रॉपिक सर्व्हिसमध्ये दिसतात, असे काही देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संस्था काम करतात त्यांचं या ठिकाणी फायनान्शियल सपोर्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चेंज करणं थोडं गरजेचं होतं की ही एक इंटरनॅशनल ट्रायल आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे की या ज्या काही ड्रग शोधल्या जातील या सॉलिटरी ट्रायल्समधून त्यांचा कोविडवर कशा पद्धतीने प्रभाव होतो हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. या संपूर्ण ऑप्शनचा जर विचार जर केला तर आपल्याला फक्त 2 नंबरचं स्टेटमेंट बरोबर दिसतं आहे. करेक्शन करणं पुढं गरजेचं होतं, मी तुम्हाला सांगितलं. नॅशनलच्या ऐवजी आपल्याला इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल हा शब्द असणं गरजेचं आहे. या व्हिडिओतील आपला हा नेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहूया, जो शेवटचा क्वेश्चन्स असेल. आपल्याला हा क्वेश्चन्स विचारलेला आहे इबोला डिसीजबाबत. व्हिडिओमध्ये आपण इबोला डिसीजचा उल्लेख केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, हा दोन्ही 3 स्टेटमेंट तुम्ही वाचा, त्यावर आधारित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि याच स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पहिलं दिलेलं आहे की इबोला व्हायरस डिसीज, याला आपण इबोला हिमोरेजिक फीवर असं म्हटलं जातं. दुसरं दिलेलं आहे की हा डिसीज जो काही झूनॉटिक डिसीज असं म्हटलं. झू म्हणजे प्राणी, ह्युमेन टू ह्युमेन, म्हणजे ह्युमेनला डायग्राम जर आठवली असेल तर बॅटपासून चिंपांझी किंवा जी काही हार्बिव्हरस प्लांट आहे
त्यापासून हा ॲनिमलकडे किंवा ह्युमन पॉप्युलेशन्सकडे आपल्याला स्प्रेड होताना दिसतो किंवा नंतर ह्युमन टू ह्युमन पॉप्युलेशनकडे होताना दिसतो. त्यामुळे या दोन्ही स्टेटमेंटचा जर विचार केला तर पहिलं स्टेटमेंट देखील बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट देखील बरोबर आहे. जसं सांगितलं की बॅटची फॅमिली, फळं खाणारी बॅट जी काही फ्रूट इटिंग बॅट आहे, तिची जो काही फॅमिली म्हटलं जातं तिला आपण टेरिडोपोडिया असं म्हटलं जातं. सर्व स्टेटमेंटचा जर विचार केला तर आपल्याला तिन्ही स्टेटमेंट दिसून येतात. विद्यार्थी मित्र, या व्हिडिओच्या साहाय्यानं आपण रेमिडिएशियल कुठल्याही मेडिकल टर्म पाहण्याचा प्रयत्न केला नाही, तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.